हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मित्रांनो, या कथेचा आजचा आपला शेवटचा भाग असणार आहे, तर पुढील कथा नक्की पहा. काही वेळाने तोही उठून वर जातो. अंश रूममध्ये जातो, पण त्याला मिनल कुठेच दिसत नाही. अंश हसत थेट टेरेसच्या रूममध्ये जातो. अंश मिनलला आवाज देत आत येतो. तेवढ्यात मागून मिनलचा आवाज येतो, इंतजार खत्म हुआ मिस्टर आर्यन. अंश मागे वळून मिनलकडे पाहतो आणि फक्त तिला पाहतच राहतो. ऑफ व्हाईट रंगाचा मिनी नाईटवेअर घातलेली मिनल अंश समोर उभी होती. मिनल खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. अंश वेगाने तिच्या जवळ गेला आणि एका झटक्यात तिला आपल्या जवळ घेत तिच्या मानेवर किस करू लागला. किस करताना अंश हळू आवाजात म्हणाला, इट्स अ लॉंग टाईम बटरफ्लाय. तुला खूप मिस केलं मी. मिनल अंशला शांत करत म्हणाली, माहीत आहे राज, सॉरी, पण अर्क झाल्यानंतर मला तुम्हाला वेळ देता येत नाही. आता यापुढे मी लक्ष देईन. अंशने तिला हलकेच उचलून तिचे पाय आपल्या कमरेभोवती घेत म्हणाला, मीही लक्ष देईन, पण उद्यापासून. आज माझी क्रेविंग माझ्या लिमिट्सच्या पलीकडे गेली आहे. असं म्हणत अंश मिनलला आपल्या कुशीत घेऊन बेडवर जाऊन आरामात बसतो आणि खूप हळुवारपणे तिला किस करू लागतो. दोघेही आपल्या या खास क्षणांचा आणि एकमेकांच्या जवळकीचा आनंद घेत होते. हळूहळू अंशची जवळीक अधिक उत्कट होत जाते. त्याचे हात मिनलला जवळ घेत होते. मिनलचे हातही अंशच्या केसांमधून फिरत त्याच्या शर्टच्या बटनांपर्यंत येतात. मिनल हळूहळू अंशच्या शर्टची बटणं उघडते. अंश मिनलपासून थोडा दूर होऊन आपला शर्ट काढून बाजूला ठेवतो. मिनल अंशच्या फिट चेस्टवर आणि परफेक्ट शोल्डर्सवर हात फिरवत त्याच्या डोळ्यात पाहते. अंश हळूच हात पुढे करून मिनलच्या ड्रेसची झीप उघडतो. मिनल लाजून दुसऱ्या बाजूला वळू लागते. हे पाहून अंश तिची मनगट पकडून तिला मागून आपल्या बाहुपाशात घेत म्हणतो, तर अजूनही माझ्यापासून लाजतेस हां बटरफ्लाय? आपलं एक बाळ आहे. आता तर पूर्ण हक्काने माझ्या डोळ्यात डोळे घालून मला आपलंसं करू शकतेस. मिनल नकारार्थी मान हलवते. अंश तिच्या ड्रेसला खांद्यावरून हलकेच सरकवत तिच्या खांद्यावर किस करतो. हे करताना अंश तिला प्रेमाने जवळ घेतो. मिनल लाजून अंशकडे वळते आणि त्याच्या छातीशी येऊन बिलगते. अंश मिनलचा ड्रेस थोडा खाली सरकवून तिला बेडवर झोपवतो. मिनल मोठ्या डोळ्यांनी अंशकडे पाहू लागते. अंश तिच्या जवळ येत म्हणतो, आता तरी लाजशील का? अर्कच्या भाऊ बहिणीचं काय होईल हो? मिनल हसत म्हणते, तुम्ही फक्त तुमचीच काळजी घ्या मिस्टर आर्यन. अर्कला भाऊ बहिणीची काहीच घाई नाही. अंश मिनलच्या ड्रेसला तिच्यापासून वेगळं करून बाजूला ठेवत म्हणतो, फिके तर आता तुम्ही तुमची करा मिसेस आर्यन. असं म्हणत अंश मिनलला प्रेमाने जवळ घेतो. हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जातात. मिनलचा संकोच हळूहळू दूर होतो आणि ती अंशच्या प्रेमात पूर्णपणे रमून जाते. दोघेही आपल्या खास क्षणांमध्ये इतके हरवून गेले होते की त्यांना वेळचंही भान राहिलं नव्हतं. मिनल अचानक अंशला हलकेच दूर करून स्वतः त्याच्या जवळ येते. अंश एका क्षणासाठी आश्चर्याने मिनलकडे पाहतो, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. मिनलनेही आपल्या प्रेमाचा हा क्षण मनापासून अनुभवावा आणि आनंद घ्यावा, अशीच त्याची नेहमी इच्छा होती. मिनलने असं पहिल्यांदाच केलं होतं. अंश तिच्या कमरेला धरून तिला प्रेमाने जवळ घेत तिचा आत्मविश्वास वाढवत होता. मिनलचं असं वागणं अंशलाही खूप आनंद देत होतं. त्याच्यासाठीही हा क्षण अगदी नवीन होता. काही वेळाने मिनल थकते. हे पाहून अंश तिला आपल्या जवळ घेत म्हणतो, पहिल्यांदासाठी एवढं पुरेसं आहे बटरफ्लाय. मिनल जोरजोराने श्वास घेत अंशकडे पाहत होती. अंश मिनलच्या दोन्ही हातांच्या बोटांना
आपल्या बोटांमध्ये अलगद गुंफतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत राहतो. त्याचा हात बेडवर ठेवत म्हणाला, मला हे खूप आवडतं बटरफ्लाय, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मीनल धुंद श्वास घेत म्हणाली, माझंही तुझ्यावर प्रेम आहे अंश. असं म्हणत मीनल पूर्णपणे अंशच्या प्रेमात हरवून गेली. बऱ्याच दिवसानंतर दोघेही हा खास क्षण मनापासून अनुभवत होते. रात्र बरीच झाली होती. मीनलची झोप उघडली तेव्हा तिने पाहिलं, अंश एखाद्या लहान मुलासारखा तिच्या पोटाशी बिलगून झोपला होता. मीनलने अंशच्या केसांवरून हात फिरवत स्वतःशीच म्हटलं, कधी विचारही केला नव्हता की आयुष्य इतकं परिपूर्ण आणि सुंदर असेल. पाहता पाहता पूर्ण महिना संपत आला होता. पंडितजी लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आले होते. एका आठवड्यानंतर विवान सानवी, तृप्ती तरुण, व्योम तृषा आणि अथर्व विधी यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती. सगळ्यांनी एकत्र लग्न करण्याचं ठरवलं होतं. सानवी आपलं मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी सकाळ संध्याकाळ योगा करत असे. योगामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासही खूप मदत होत होती. सानवी डोळे बंद करून योगा करत होती तेव्हा विवान मागून आला आणि तिच्या कानाखाली हलकंसं चुंबन घेतलं. सानवीच्या चेहऱ्यावर हसू आलं. डोळे बंद ठेवून सानवी म्हणाली, या मेनकासारख्या खोड्या करणं बंद कर विवान. आपण बाल्कनीत आहोत, कुणी पाहिलं तर? विवान तोंड पाडत म्हणाला, मग काय झालं? आता तुझी भेटही घेऊ शकत नाही का? आपण नवरा बायको आहोत ग. या लोकांचं म्हणणं ठेवण्यासाठी मी दुसऱ्या खोलीत राहतोय. नाहीतर सानवीने डोळे उघडले आणि विवानजवळ जाऊन त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली, अच्छा ठीक आहे, आता आवाज करणं बंद कर. असं म्हणताना सानवीची नजर विवानच्या नजरेला भिडली. विवानने सानवीकडे पाहिलं. तिचा हात अलगद बाजूला केला आणि थोडासा झुकून तिच्या ओठांना हलकसं स्पर्श करत म्हणाला, तुझी खूप आठवण येते सानू. तुझी सवयच झाली आहे. आधी अपघातामुळे इतके दिवस तुझ्यापासून दूर राहिलो आणि आता हे लग्नाचं झंझट. सानवी हसत म्हणाली, फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे विवान, मग आपण कायमचे एकत्र राहणार आहोत. त्यावेळी सानवीचं बोलणं ऐकून विवान हसला आणि समाधानाने म्हणाला, वाव, हे विचार करूनच किती छान वाटतंय. सानवी विवानच्या छातीशी बिलगत म्हणाली, आपण दोघं तरी सकाळ संध्याकाळ एकमेकांना भेटू शकतो. पण जरा व्योम आणि अथर्वचा विचार कर, ते दोघं कसे राहत असतील. त्यावेळी विवान हसत म्हणाला, व्योम खूप हुशार आहे. तो काही ना काही करून तृषाला भेटतच असेल. बिचाऱ्या अथर्वची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे. विधी तिच्या भाऊ व्योमच्या घरी राहते ना, अथर्व सांगत होता. हल्ली व्योमला कडक भाऊ बनण्याचं भूत सवार झालंय. असं म्हणत विवान हसू लागला. विधी आपल्या खोलीत बसून ऑफिसचं काम करत होती. तेवढ्यात अचानक तिला आपल्या खोलीत कुणीतरी असल्याचा भास झाला. विधीने मागे वळून संपूर्ण खोलीकडे एक नजर टाकली, पण तिला कुणीही दिसलं नाही. आपला भास असेल असं समजून विधी पुन्हा काम करू लागली. काही वेळाने तिला पुन्हा खोलीत कुणीतरी असल्याची जाणीव झाली. कदाचित कामात तिचं मन लागत नसल्यामुळे असं वाटत असावं, असा विचार करून विधीने फाईल बंद केली आणि झोपायला जाण्याचा निर्णय घेतला. तिने लाईट बंद केली आणि बेडकडे जाण्यासाठी पुढे सरकत होती. तेवढ्यात अचानक कुणीतरी तिच्यासमोर येऊन उभं राहिलं. विधी बरीच घाबरली. भीतीने ती ओरडणार इतक्यात समोर उभ्या असलेल्या मुलाने तिचं डोकं अलगद पकडलं आणि तिच्या तोंडावर हात ठेवत कुजबुजला, मी आहे. विधीने आश्चर्याने त्या मुलाकडे पाहण्याचा प्रयत्न करत विचारलं,
अथर्वजी, आपण? त्यावेळी समोर उभा असलेला अथर्व तिच्या जवळ झोकला आणि हळू आवाजात म्हणाला, तुमचा अथर्व. विधीने अथर्वकडे पाहत लाईट सुरू केली आणि विचारलं, तुम्ही यावेळी इथे काय करत आहात? अथर्वने लगेच लाईट बंद करत म्हटलं, लाईट सुरू करू नकोस, नाहीतर तुझा जासूस भाऊ आपली जासूसी करायला इथे येईल. विधी पुन्हा लाईटकडे जात म्हणाली, काही हरकत नाही, खोलीला लॉक आहे. विधीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अथर्वने तिला अलगद आपल्या जवळ ओढत म्हटलं, खोली लॉक आहे की नाही त्याने काही फरक पडत नाही, कारण मी जे करण्यासाठी आलोय ते लाईट सुरू करून करता येणार नाही. अथर्वचं बोलणं ऐकून विधी थोडीशी संकोचून म्हणाली, अथर्वजी, तुम्ही हे काय? त्यावेळी विधी पुढे काही बोलण्याआधीच अथर्वने तिच्या ओठांवर बोट ठेवत कुजबुजलं, मी आधीच खूप नर्वस आहे, सॉरी विधी. असं म्हणत अथर्वने विधीला जवळ घेतलं आणि तिच्या ओठांवर अगदी हलकसं चुंबन घेतलं. अथर्व अशा प्रकारे अचानक जवळ आल्यामुळे विधी क्षणभर स्तब्ध झाली. तिचं शरीर जागच्या जागी थांबलं आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. अथर्व तिच्यापासून दूर झाला आणि त्याने लाईट सुरू केली. लाईट सुरू होताच विधीने नजर वर करून अथर्वकडे पाहिलं. अथर्व तिच्याकडे हलकसं हसत पाहत होता. विधीने लगेच आपली नजर खाली केली. अथर्वप्रमाणेच तिच्याही चेहऱ्यावर हलकसं हसू होतं आणि डोळ्यात लाज होती. ती आपल्या दोन्ही मुठींमध्ये स्कर्ट घट्ट पकडून उभी होती. अंशचे डोके खाली झुकलेले होते आणि तो विधीच्या डोळ्यात पाहत होता. विधीने डोळे बंद करत अथर्वला म्हणाली, तुम्ही अचानक लाईट ऑन? अथर्व विधीकडे तसाच पाहत होता. म्हणाला, व्योम तर फक्त एक बहाणा होता. मला तर फर्स्ट किस नंतर तुझी प्रतिक्रिया पाहायची होती. विधीने नजर वर करून अथर्वकडे पाहिलं. अथर्व हसत म्हणाला, तुझ्या रिॲक्शनला घेऊन थोडा घाबरलो होतो. विधी अथर्वकडे पाहत म्हणाली, फर्स्ट किस? जणू ती विचारत होती की खरंच अथर्वने याआधी कोणालाही किस केलं नव्हतं का? अथर्वने चेहरा करून होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, मी मान्य करतो, किस करण्यात मी काही फार चांगला नाही, पण तुझ्यासोबत लवकरच शिकून जाईन. अथर्वचं बोलणं ऐकून विधी हसली. अथर्व पुढे झाला आणि विधीच्या गालावर हलकसं किस करत म्हणाला, लव यू विधी. विधी स्माईल करत म्हणाली, अच्छा जी, अनु भेटताच तुम्हाला विधीवर प्रेम झालं? त्यावेळी अथर्वने विधीचा हात धरून आपल्या हृदयावर ठेवला आणि म्हणाला, नाव कितीही असलं तरी इथे राहणारी मुलगी मात्र एकच आहे. विधी पुढे झाली आणि अथर्वच्या छातीशी येऊन बिलगले. विधी अथर्वच्या छातीशी लागून उभी होती. तेवढ्यात व्योमने विधीच्या दरवाजावर नॉक करत तिला आवाज दिला, विधी, विधी, दरवाजा उघड. व्योमचा आवाज ऐकताच विधी अथर्वपासून दूर झाली आणि घाबरत म्हणाली, भाऊ आले, तुम्ही इथून जा. ओ गॉड, मी काय करू? इकडेच श्वास सोडत अथर्व मनातच म्हणाला, आला माझ्या प्रेमाचा शत्रू. रात्रीसुद्धा चैन नाही. पण विधीची घाबरलेली अवस्था पाहून अथर्व स्वतःला शांत करतो. अथर्वने विधीच्या दोन्ही बाजू पकडत तिला शांत करत म्हटलं, रिलॅक्स, पॅनिक होणं बंद कर. मी बाल्कनीत आहे. दरवाजा उघड आणि आरामात बोल. असं म्हणत अथर्व बाल्कनीत गेला. विधीने दरवाजा उघडला आणि झोपल्याचं नाटक करत म्हणाली, काय झालं भाऊ, तुम्ही अजून झोपला नाहीत? व्योम काहीही न विचारता रूममध्ये येत म्हणाला, हो, मी विचारायला आलो होतो, तू डिनर का केलं नाहीस?
बोलत असताना व्योमची नजर संपूर्ण खोलीत फिरत होती. विधीने व्योमचं लक्ष आपल्या स्टडी टेबलकडे वळवत म्हणाली, ते भाऊ, काम करताना वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. झोप येऊ लागली आहे म्हणून विचार केला थोडा वेळ झोपते आणि मग काम करते. व्योम विधीकडे पाहत म्हणाला, वर्कलोड जास्त घेण्याची गरज नाही. जास्त काम असेल तर अथर्वला सांग, तो तुझी हेल्प करेल. डिनर करून झोपून जा. विधीने होकारार्थी मान हलवली. व्योमने पुन्हा एकदा संपूर्ण खोलीवर नजर टाकली आणि तिथून निघून गेला. व्योम गेल्यानंतर विधीने सुटकेचा श्वास घेतला. विधीने डोळे उघडताच समोर बाल्कनीच्या गेटजवळ चेहऱ्यावर गोड स्मित घेऊन उभा असलेला अथर्व तिला दिसला. अथर्व विधीजवळ येत म्हणाला, डिनर का नाही केलंस? माझ्यामुळे. आणि त्यावेळी विधीने लगेच नाही म्हणत मान हलवली आणि म्हणाली, नाही, खरंच कामात वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. अथर्वने विधीचा हात पकडत विचारलं, मग आपण दोघं मिळून डिनर करायला चलूया? विधी आश्चर्याने म्हणाली, हो. नाही, भाऊ पुन्हा आले तर? अथर्व विचार करत म्हणाला, भाऊ पुन्हा आले तर? असं म्हणत अथर्वच्या चेहऱ्यावर मोठं स्मित उमटलं. अथर्वला असं हसताना पाहून विधी म्हणाली, काय तुम्ही काय विचार करत आहात? अथर्व हसत म्हणाला, तुझ्या भावाची व्यवस्था झाली असं समज. आता पुढचे 2-3 तास तो आपल्या खोलीच्या बाहेर येणार नाही. असं म्हणत अथर्व कुणाला तरी फोन करू लागला. विधी मात्र अथर्वकडे काहीच समजत नसल्यासारखी पाहत राहिली. अथर्व बाल्कनीमध्ये जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलतो. परत खोलीत येताना त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. विधी अथर्वकडे न समजल्यासारखी पाहत म्हणाली, तुम्ही काय करत आहात? अथर्व हसत विधीची मनगट पकडून म्हणाला, एका रोमॅन्टिक डेटची तयारी. असं म्हणत अथर्व विधीला तिच्या कपाटाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, एखादा छानसा ड्रेस घाला. विधी अथर्वकडे पाहत म्हणाली, अच्छा, तर तुमच्या मते छान ड्रेस कोणता आहे? अथर्व विचार करत एक नजर विधीकडे टाकत म्हणाला, तोच जो तू नेहमी घालायचीस, तुझा फ्लोरल प्रिंट असलेला पिंक फ्रॉक. विधी हसत म्हणाली, खरंच? त्यावेळी अथर्वने होकारार्थी मान हलवली. विधीने अथर्वला बेडवर तिची वाट पाहायला सांगितलं आणि ती कपडे बदलायला निघून गेली. काही वेळाने विधी परत आली. अथर्व फोनमध्ये पाहत होता, पण विधीला पाहताच त्याची बोटं तिथेच थांबली. काळ्या रंगाचा लाल फ्लोरल प्रिंट असलेला फ्रॉक घालून ती त्याच्यासमोर उभी होती. विधी हसत म्हणाली, पिंक तर नाहीये, पण ब्लॅक चालेल ना? पहिल्यांदाच विधीला अशा रूपात पाहून अथर्वचा घसा कोरडा पडला. त्याने घसा साफ करत म्हणाला, चालेल, नाही तर धावेल. यू आर लुकिंग. काही क्षण थांबून अथर्व म्हणाला, सॉरी, तुझं वर्णन करण्याइतके योग्य शब्दच माझ्याकडे नाहीत. जस्ट परफेक्ट. विधी थोडी लाजत म्हणाली, चालेल. अथर्वने होकारार्थी मान हलवली आणि विधीच्या दिशेने हात पुढे केला. विधीने त्याचा हात पकडला आणि त्याच्या सोबत निघाली. इकडे व्योम तृषाच्या बोलण्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. हल्ली तृषा त्याच्याशी खूप छान आणि प्रेमळ गोष्टी करू लागली होती. वेळ जसजसा पुढे जात होता तसतसं तृषा आणि व्योमचं नातं खूप मजबूत होत होतं. दोघेही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल झाले होते. सानवी सध्या तिच्या मॉम श्वेता जींसोबत राहत होती. सकाळच्या वेळी सानवी झोपलेली असताना विवान हळूच तिच्या खोलीत आला आणि तिच्या मागे जाऊन झोपला.
सानवीला शांतपणे झोपलेलं पाहून विवानला तिच्यासोबत थोडी मस्ती करावीशी वाटली. त्याने तिच्या पायांवर हळूच हात फिरवला. सानवीनं झोपेतच विवानचा हात पकडून बाजूला केला. सानवीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही अगदी निवांत झोपलेली होती. विवाने हळूच सानवीच्या कानाजवळ आणि गळ्याजवळ फुंकर मारली. सानवीनं हलकेच आवाज करत आपले केस ठीक केले आणि कुशीवर वळून पुन्हा झोपली. यावेळी तिचा चेहरा विवानच्या समोर होता. सानवीला इतक्या शांतपणे झोपलेलं पाहून विवानला खूप छान वाटलं. सानवीकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, माझ्या या निर्जीव आयुष्यात तू कधी जीव भरलास हे कळलंच नाही. अनोळखी व्यक्तीपासून तू कधी माझ्या आयुष्याचा जीव बनलीस हेही कळलं नाही. असं म्हणत विवान खाली वाकला आणि सानवीच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेतलं. विवानच्या त्या चुंबनाने सानवीची झोप उघडली. तिने अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी विवानकडे पाहिलं आणि हसली. विवानही हसत हळूच तिच्या कानात म्हणाला, गुड मॉर्निंग लव. विवानचा आवाज ऐकून सानवी घाईघाईने उठून बसली. विवान अजूनही तिच्याकडे पाहून हसत होता. सानवी गोंधळून म्हणाली, विवान, तुम्ही यावेळी इथे काय करत आहात? सानवीच्या या प्रश्नाचा अर्थ विवानला चांगला समजला होता. म्हणून तो मुद्दाम चेहरा पाडून म्हणाला, तुला मी काय म्हणालो ते ऐकू आलं नाही वाटते. गुड मॉर्निंग लव. त्यावेळी असं म्हणत विवान उठला आणि खोलीचे सगळे पडदे बाजूला केले. त्यामुळे सकाळच्या सूर्याची किरणं संपूर्ण खोलीत पसरली. पडदे हटवत विवान सानवीकडे पाहून म्हणाला, सकाळचे 9 वाजले आहेत. अच्छा, सकाळ झाली मॅडम. सानवी डोकं खाजवत म्हणाली, काय? आणि त्यावेळी विवाने सानवीकडे पाहून होकारार्थी मान हलवली. सानवी विषय बदलत म्हणाली, तर मग तुम्ही इथे काय करत आहात? तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का? विवान सानवीजवळ जात म्हणाला, विषय बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय म्हणून तू आळशी झालीस. तुझ्या योगाचं काय झालं हं? सानवी पुन्हा आपल्या बोलण्याने विवानला भुलवत त्याच्या गळ्यात हात घालत म्हणाली, लग्नाला आता फक्त काही दिवस उरले आहेत आणि तुम्हाला योगाची पडली आहे. यावेळी विवानही सानवीच्या बोलण्याच्या जाळ्यात सहज अडकला. विवाने सानवीला कमरेजवळ धरून आपल्या जवळ घेतलं आणि म्हणाला, अच्छा जी, मग मी आणखी काय करू? सानवीने त्याला हलकासा धक्का देत म्हणाली, ऑफिसला जा आणि जाऊन तुझं काम पूर्ण कर. असं म्हणत सानवी दुसऱ्या बाजूला जाऊ लागली. विवाने जात असलेल्या सानवीला पुन्हा आपल्या जवळ घेत तिच्या कमरेभोवती हात घालत ठेवला आणि म्हणाला, माझ्या भावनांशी खेळणं तुला महागात पडू शकतं माझ्या जान. त्यावेळी इतक्यात एका नोकराने दरवाजावर टकटक करत आवाज दिला, मॅडम, जी तुम्हाला दोघांना खाली नाश्ता करण्यासाठी बोलवत आहेत. दरवाजावर टकटक झाल्याचा आवाज ऐकताच विवाने झटक्यात सानवीला सोडलं आणि तिच्यापासून दूर उभा राहिला. त्याला वाटलं होतं की दरवाजावर श्वेताजी असतील. सानवी विवानकडे पाहून हसू लागले. विवानने दीर्घ श्वास घेत चेहरा पाडत म्हणाला, बस काही दिवस अजून, मग हा लपवाछपवीचा खेळ कायमचा संपेल. असं म्हणत विवान पुन्हा सानवीकडे जाऊ लागला. सानवीने विवानला दरवाजाच्या दिशेने वळवत म्हणाली, खाली जा, मी फ्रेश होऊन येते. नाहीतर मॉम माझ्यावर रागवतील की मी अजूनही झोपले आहे. प्लीज विवान.
सानवीने खूप प्रेमाने विवानला प्लीज म्हटलं. विवान बाहेर जाताना म्हणाला, यार तुझं हे प्रेम कधी कधी मला खूप महागात पडतं. सानवी हसत बाथरूमच्या दिशेने निघून गेली. काही वेळानंतर सानवी फ्रेश होऊन खाली आली तेव्हा तिने पाहिलं की विवान आणि त्याची आई श्वेताजींसोबत नाचत होता. दोघांना मंद संगीतावर असं नाचताना पाहून सानवी हसत म्हणाली, ब्रेकफास्ट करण्याची ही कोणती पद्धत आहे? विवान एका हाताने श्वेताजींचा आणि दुसऱ्या हाताने सानवीचा हात पकडून दोघांसोबत नाचत म्हणाला, हा ब्रेकफास्ट नाही तर आनंद साजरा करण्याची एक पद्धत आहे माय लव्ह. सानवीने विवानच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, अच्छा, जरा मलाही या आनंदाचं कारण ऐकू द्या. तुम्ही दोघंही ब्रेकफास्ट टेबलवर बसून बोलू शकता, पण हे दृश्य खरंच पाहण्यासारखं आहे. चला आता पटकन ब्रेकफास्ट करूया. विवान श्वेताजी आणि सानवीला सोबत घेऊन बन्सल हाऊसमध्ये आला. कार थांबताच श्वेताजी म्हणाल्या, विवान आपण इथे का आलो आहोत? विवान त्यांच्यासाठी कारचा दरवाजा उघडत म्हणाला, तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तर नक्कीच आलेलो नाही. असं म्हणत विवान त्यांना आत घेऊन गेला. तिथे आधीपासूनच व्योम आणि अथर्व उपस्थित होते. आत आल्यानंतर विवानने आपल्या ऑफिस बॅगमधून 2 फाईल्स काढल्या आणि श्वेताजींच्या हातात देत म्हणाला, आनंदाचं कारण. श्वेताजी विवानकडे आश्चर्याने आणि काही समजलं नसल्यासारखं करतात. विवान हसत म्हणाला, दिसणार नाही मॉम. श्वेताजींच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर हसू होतं. त्या म्हणाल्या, गरजच नाही. या रिकाम्या घराकडे पाहूनच मला कारण समजलं होतं. विवानने श्वेताजींच्या हातातून दुसरी फाईल घेतली आणि म्हणाली, आता आनंदाचे एक कारण आहे. मी दिलं, दुसरं तुम्ही द्या. असं म्हणत विवानने आपली फाईल उघडून ती श्वेताजींच्या समोर केली. फाईलवर लिहिलेले शब्द पाहताच श्वेताजी विवानकडे आश्चर्याने पाहू लागल्या. ती घटस्फोटाची कागदपत्र होती. विवाने होकारार्थी मान हलवत विचारलं, मॉम, तुम्हाला अजूनही त्यांच्यासोबत हे नातं टिकवून ठेवायचं आहे का? जर तसं असेल तर आपण मिस्टर बन्सलकडून कंपनीचे सगळे शेअर्स परत घेऊ शकत नाही. श्वेताजींनी विवानच्या हातातून पेन घेतला आणि कागदपत्रांवर सही करत म्हणाल्या, त्यांच्याशी माझं तसंही सानवीचे वडील आहेत. नातं तसंही कोणतंही खास उरलेलं नव्हतं. मिस्टर बन्सल यांनी सानवीसोबत जे काही केलं त्यानंतर आमच्यात कोणतंही नातं उरलेलं नाही आणि आता मला त्या माणसांसोबत आता कोणतंही नातं ठेवायचं नाही. असं म्हणत श्वेताजींनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. कागदपत्रांवर सही केल्यानंतर त्यांनी ती कागदपत्र विवानच्या हातात दिली. श्वेताजींच्या डोळ्यात अश्रू होते. तिथे उभे असलेले सर्वजण त्यांच्या डोळ्यात साचलेले अश्रू पाहू लागले. श्वेताजी हसत म्हणाल्या, माझ्या अश्रूंवर जाऊ नका. ही एक दिवसाची गोष्ट नाही. हा संपूर्ण आयुष्याचा साठलेलं दुःख आहे. माझी इच्छा आहे की तुमच्यापैकी कोणालाही आयुष्यात असा दिवस पाहावा लागू नये. माणूस जेव्हा या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा आपल्या मागे सगळे वाईट प्रसंग आणि कटू आठवणी सोडून पुढे येतो. नवरा बायको एकमेकांच्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावतात. कदाचित म्हणूनच त्यांना जीवनसाथी म्हटलं जातं. हे जीवनसाथी आपल्याला नरकातून स्वर्गापर्यंत घेऊन जाऊ शकतात तर स्वर्गातून नरकातही घेऊन जाऊ शकतात. आयुष्यात काहीही विचार न करता केलं तरी चालेल, पण जीवनसाथी मात्र खूप विचार करून निवडा. श्वेताजींच्या या शब्दांनी सानवी पुढे आली आणि त्यांना घट्ट मिठी मारली. श्वेताजी हसत सानवीला स्वतःपासून दूर करत म्हणाल्या, आता या सगळ्या दुःखांना मागे सोडून पुढे जा.
मग त्यांनी विवानकडे इशारा करत म्हटलं, एक सुंदर आयुष्य तुझ्या स्वागतासाठी बाहू पसरून उभा आहे. एका मोठ्या बँक्वेट हॉलमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. आज अखेर खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर 4 जोडपी लग्नाच्या बंधनात अडकणार होती. विवान सानवी, व्योमतृषा, अथर्वविधी आणि सार्थक तृप्ती. पाहता पाहता दिवस कसे निघून गेले कुणालाच कळलं नाही. मात्र या 4ही जोडप्यांसाठी दिवस हळूहळू आणि कठीणपणे जात होते. त्यांना एकमेकांच्या भेटीची खूप आतुरता लागली होती. पाहता पाहता संध्याकाळ झाली होती. 4ही जोडप्यांच्या मध्ये मंडपात प्रज्वलित झालेली अग्नी त्यांच्या नात्याची साक्षीदार होण्यासाठी सज्ज होती. 4ही वर मंडपात बसून आपल्या होणाऱ्या पत्नीची आतुरतेने वाट पाहत होते. 4ही नववधू एकाच वेळी मंडपाच्या दिशेने पुढे येत होत्या. त्यांच्या पैंजणांच्या मंजूळ आवाजाने संपूर्ण हॉल दुमदुमून गेला होता. 4ही वर आदराने उभे राहिले आणि आपल्या होणाऱ्या पत्नीचं त्यांच्या येणाऱ्या आयुष्यात मनापासून स्वागत केलं. एका प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर आज त्यांच्या प्रेमावर लग्नाची मोहर उमटली होती. त्यांच्या प्रेमाला त्याची मंजिल मिळाली होती. एकीकडे सगळेजण लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त होते, तर दुसरीकडे आपल्या अंशचा छोटा शहजादा अर्क आत्तापासूनच आपली दुल्हन शोधत बसला होता. अर्क माहीच्या मांडीवर बसलेल्या तिच्या छोट्या मुलीवर न जाणो किती वेळापासून फुलांचा वर्षाव करत होता. ती छोटी मुलगी कधी आपल्या आई माहीला घट्ट बिलगून बसत होती, तर कधी अर्ककडे रागाने पाहत होती. पण त्याचा अर्कवर कुठलाही परिणाम होत नव्हता. त्याला तर फक्त आपल्या मनासारखंच करायचं होतं. लग्नाच्या सर्व विधी नववधूंच्या भांगात कुंकू भरल्यानंतर पूर्ण झाल्या. पंडितजींनी 4ही जोडप्यांवर अक्षता टाकत घोषणा केली, लग्न सोहळा संपन्न झाला. आता तुम्ही सर्वजण आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. लग्नाच्या विधी संपल्यानंतर 4ही जोडप्यांनी आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू होते. अंशने मिनलकडे पाहत तिचा हात अलगद हातात घेतला आणि हसत म्हणाला, आजपासून आपलं प्रत्येक स्वप्न एकत्र पूर्ण करायचं. मिनलनेही हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आज सगळ्यांच्या आयुष्यात प्रेमाला त्याची सुंदर मंजिल मिळाली होती आणि अशाच प्रेम, विश्वास आणि आनंदाने त्यांच्या नव्या आयुष्याची एक गोड सुरुवात झाली आणि आपल्या कथेचा गोड असा शेवट झाला. तर पुढे तुमच्यासाठी आणखीन छान छान लव्ह स्टोरी मी घेऊन येणार आहे. तर ही स्टोरी संपलेली आहे, तर आता नवीन स्टोरी स्टार्ट करणार आहे. तर ती ही स्टोरी आवर्जून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुमच्या या सपोर्टसाठी खरंच थँक्यू सो मच.